स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांची चिंता वाढली. नेमकी काय अपडेट आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट. विद्यार्थ्यांना 10वी-12वीच्या परीक्षा पद्धतीत बदल देखील झालेला आहे. बोर्डाने अचानक मोठा निर्णय घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. तुम्हाला 10वी-12वीच्या सर्व अपडेट्स हवे असतील तर या चॅनलशी कनेक्ट राहा. लिंक डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा सर्व लेटेस्ट अपडेटसाठी. आता 10वी-12वीच्या परीक्षा पद्धतीत कॉपी मुक्त करण्यासाठी वेळोवेळी काही ना काही बदल होत आहेत. तर बोर्डाने आता काल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. नेमका काय निर्णय आहे बघूयात याविषयी माहिती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भाची माहिती. या ठिकाणी पाहणार आहोत की 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा म्हटलं की अनेकांच्या काळजात धडधड वाढते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संपूर्ण शिक्षण यंत्रणेसाठी हा काळ एकदम महत्त्वाचा असतो. कारण महाराष्ट्र राज्यापाठोपाठ या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात. 2026च्या ज्या परीक्षा आहेत 10वी-12वीच्या पूर्णपणे कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी बोर्डाने हायटेक पद्धतीने काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. याची तयारी देखील सुरू झालेली आहे. आता हे बदलमुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची, शिक्षकांची, सर्वांची तारांबळ उडालेली आहे. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तसेच व्हिडिओला लाईक करत चला. फटाफट एक लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघा आता काय घटना होत आहेत. तर तुम्ही बघत असाल की कॉपीच्या घटना ह्या भरपूर वाढत आहेत. पहिला पेपर झाला की कॉपी आणि परीक्षा केंद्राबाहेरून मदत. त्यामुळे अशा प्रकार आता बोर्डावर जरासा डाग लागल्यासारखं होतो आणि माध्यमावरती हे प्रश्न निर्माण होतात की बोर्ड काय करतो. आता यावेळेस परीक्षा केंद्रावरती CCTV असणार आहेत आणि तातडीने ज्या ठिकाणी CCTV नाही आहेत किंवा दुरुस्त नाही आहेत अशा ठिकाणी CCTV बसवण्याचे नवीन आदेश दिलेले आहेत. आणि याची पाहणी आता गट शिक्षण अधिकारी जे आहेत ते करणार आहेत. आणि ज्या ठिकाणी भिंत पडलेली आहे किंवा भिंत नाहीये अशा ठिकाणी वॉल कंपाऊंड होणार आहे. म्हणजे ही शाळा असेल, शाळेच्या अवतीभोवती वॉल कंपाऊंड असणार. म्हणजे कोणी चढून येऊ नये वरती आणि मध्ये कॉप्या देऊ नयेत. अशा प्रकारची अपडेट आहे. बघा, भरपूर चेंजेस होत आहेत. तुम्हाला जर 10वी-12वीच्या नोट्स हवे असतील तर आत्ताच नाना फाउंडेशन जे आहे आपलं ॲप नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला भेटेल, ते डाउनलोड करा फटाफट. आणि परीक्षेच्या चालू असताना परीक्षा केंद्राबाहेर पोलीस असणार आहेत, त्यामुळे काही गडबड होऊ नये म्हणून. आणि विशेष म्हणजे सर्वात मोठा जो निर्णय आहे तो आहे पर्यवेक्षक जे आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये आता थेट ॲप असणार आहे. एक झूम ॲप असणार. ते झूम ॲप इन्स्टॉल करणार आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या पण ॲप झूम असणार. दोघं लाईव्ह मध्ये बघणार ते काय चालू आहे वर्गात, काय नाही. यामुळे कॉपीचे जे चान्सेस आहेत ते भरपूर कमी राहणार आहेत. आणि आणखीन एक महत्त्व, मिश्र पद्धतीने विद्यार्थी बसवले जाणार आहेत. म्हणजे एका पाठोपाठ एक शाळेतलेच विद्यार्थी नसणार. हा A शाळेचा, हा B, हा C, हा D, वेगवेगळ्या शाळेतली मुलं असणार. हा एक महत्त्वाचा बदल. आणि सर्वात आणखीन एक महत्त्वाचा बदल जो आहे ते म्हणजे समजा आता A शाळा आहे आणि ही B शाळा आहे. तर B शाळेतले शिक्षक A शाळेत जातील, A शाळेतले शिक्षक B शाळेत, परत इकडचे C शाळेत, पुन्हा Cच्या ह्याच्यात असे मिक्स होणार आहेत शिक्षक. त्यामुळे आदला बदल होणार आहे विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, असा प्रकार होणार आहे. अभ्यासाला लागा, काळजी करू नका. काही अडचण असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला IMP प्रश्न हवे असतील तर आताच तुम्ही काही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपलं ॲप डाउनलोड करू शकता. तुमचा अभ्यास झालाय का नाही कमेंट करा. जिल्हा कोणता आहे कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.